नमस्कार. कोल्हापूरकर वायटी चॅनल प्रेझेंट मोकळा संवाद या अंतर्गत वाळूज महानगरातील अत्यंत प्रतिष्ठित असे जोगेश्वरी येथील ग्रुप ग्रामपंचायतीतील माजी सरपंच प्रवीण भाऊ दुबिले आज आपल्या मोकळा संवाद या सत्रामध्ये सहभागी झालेले आहेत. नमस्कार भाऊ, आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. वाळूज महानगरातील अत्यंत प्रतिष्ठित अशी जोगेश्वरी ग्रामपंचायत, तिचं नेतृत्व करताना अनेक अडचणी, अनेक संघर्षाचे क्षण तुमच्या आयुष्यामध्ये आलेत. आणि या ठिकाणी काम करत असताना जे काही आपण बालपणाच्या आपल्या गावाचं नेतृत्व करताना ज्या अडचणी आल्या, त्या अडचणीवर मात करून आपण यशस्वी या ठिकाणी आपली कारकीर्द पूर्ण केली. त्याबद्दल मी कोल्हापूरकर वायटी चॅनल तर्फे आपल्या हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. तसेच 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना व आपणास वायटी चॅनल तर्फे, कोल्हापूरकर वायटी चॅनल तर्फे आपल्याला शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. काय सांगाल सर या विषयी आपण? प्रथमतः मी आपला एक मित्र, आपल्या परिवारातील एक सदस्य म्हणून सर्वप्रथम आपल्या या नवीन जो उपक्रम आपण हाती घेतला आहे, कोल्हापूर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आता एक नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहात. प्रथमतः मी या ठिकाणी आपले अभिनंदन करतो. आणि आपण आज या ठिकाणी हा जी मोकळा संवाद या माध्यमातून ही जी चर्चा घडवून आणली, त्याबद्दलही आपला आभारी आहे. कारण एक आपण आपलं राजकीय जीवन असेल, सामाजिक जीवन असेल, विविध क्षेत्रामध्ये आपण जे काम करतो त्याबद्दल आपली वाटचाल कुठपर्यंत आहे, आपल्याला भविष्यातील काय गोष्टी आपल्याला या क्षेत्रामध्ये मिळवायच्या आहे, हे कुठेतरी मांडण्याकरता एक प्लॅटफॉर्म हवा असतो. आणि तो आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मीच नाही तर माझ्यासारख्या असंख्य विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुण, ज्येष्ठ अशा विविध मंडळींना आपण हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दलही आपले अभिनंदन आहे. धन्यवाद सर. ज्या वेळेस मी चॅनल सुरू केलं तेव्हा आपला आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता. कारण आपण जे काही संघर्ष केला आणि संघर्ष करत असताना जो काही माणसाला जोडण्याचा जो गुण आहे, तो गुण तुमच्याकडून घेतला. मी तुमच्याकडूनच घेतला. हे मान्य करायला मला अजिबात संकोच वाटत नाही. 19 जून 1966 रोजी मराठी अस्मितेसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई इथे शिवसेनेची स्थापना केली. ही शिवसेना आपण आपल्या गल्लीपर्यंत, म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जे काही नेतृत्व केलं, शिवसेनेचं जेव्हा काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा गुण पहिल्यापासून आपल्या वरिष्ठापासून तर आपल्या गल्लीपर्यंत गुण आपण त्याच्यामध्ये हे करतो. तर याबद्दल काय सांगाल सर? एक विशेषता आहे शिवसेना या पक्षाची, की हा जो पक्ष आहे, हा पक्ष राजकीय पक्ष ह्या उद्देशाने तर काम करतोच, परंतु एक जी संघटना असते किंवा एक संघटन असतं, त्याची जास्त महत्वाची भूमिका या पक्षामध्ये निभावल्या जाते. आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी वरिष्ठांकडून पक्षामध्ये काम करत असताना सदैव आपण जसे बोललात की 80% समाजकारण आणि केवळ 20% राजकारण हा उद्देश ठेवूनच आपण काम करत असतो या पक्षामध्ये. आणि माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की राज्यामध्ये, देशामध्ये इतर विविध पक्ष आहेत आणि माझी एक स्वतःची विचारसरणी अशी आहे की प्रत्येक पक्षाचा उगम हा समाजाच्या सेवेसाठी, राष्ट्राच्या हितासाठीच त्याची स्थापना असते. परंतु काळानुरूप बरेचसे पक्ष, बऱ्याचशा संघटना या मूळ विचारापासून दूर जातात. परंतु शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे, या पक्षाने खूप मोठ्या काळाचा संघर्ष या ठिकाणी अनुभवला आहे
सत्ताही अनुभवली आहे, परंतु आपल्या मूळ विचारांपासून हा पक्ष कधीच दूर गेला नाही आणि आजही एवढ्या प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्ष असताना पक्ष नेतृत्वाकडून फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांना समाजसेवेचं, आपल्या भागातील प्रश्नांचं आणि आपल्या ज्या विभागातील समस्या आहे त्या सोडवण्यासाठीचे प्रयत्न करावे असेच निर्देश असतात. आमचे जे नेते आहेत, खास करून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आदरणीय दानवे साहेब, यांचाही हा नेहमी प्रयत्न असतो की आपल्या या संघटनेच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शासनाच्या ज्या सुविधा आहे, शासनाच्या ज्या योजना आहे, या जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. जिडं जिडं शासन किंवा शासनाच्या वतीनं अधिकारी प्रशासन पुढे चुकतंय त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, अशी त्यांना त्यांची आम्हाला शिकवण असते आणि त्यानुसार आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. भाऊ, मला वाटतं एक साधारणतः 15 वर्षे झाली आपल्याला या क्षेत्रामध्ये. जर प्रवीण भाऊ राजकारणात नसते तर आम्हाला प्रवीण भाऊ कोणत्या क्षेत्रामध्ये दिसले असते? खास करून आता एक सांगायचं म्हणलं, सिद्धार्थ भाऊ, माझं जीवन हे म्हणजे बालपणापासून खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये होतं. निश्चित परिस्थिती अशी होती की कुठलंही मोठं स्वप्न बघणं हे खूप दुरापास्त होतं. कारण खूप लहान वयामध्ये या ठिकाणी आई वडील आपली सोबत सोडून गेल्यामुळं फक्त आपण आता आपलं काहीतरी एक चांगली दिनचर्या आपल्याला करता आली पाहिजे, केवळ हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्या इतपत मर्यादा या जीवनामध्ये आल्या होत्या. शालेय जीवनामध्ये सर्व गुरुवाऱ्यांच्या मेहनतीनं एक चांगलं माझं शालेय जीवन होतं की त्यामध्ये मेरिटमध्ये मी असायचो. त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षणातही मला चांगल्या गुरूंचं मार्गदर्शन लाभलं. कॉलेजचंही शिक्षण चांगलं झालं. परंतु घरची परिस्थिती अशी होती की निश्चित असं काही उद्दिष्ट ठरवल्यासारखी नव्हती. परंतु एक मनामध्ये जे आपण म्हणतो ना की सुरुवातीपासून एक स्पार्क असतो, तर तो पोलीस खात्याचं आकर्षण मला पहिल्यापासून होतं आणि निश्चित आपण पोलीस खात्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून समाजाची, राष्ट्राची सेवा करावी अशी एक मनामन माझी धडपड होती. परंतु आपण सर्वच या गोष्टीचे साक्षी आहात की 2015 मध्ये मी राजकारणामध्ये आलो. सर्वांच्या आशीर्वादाने त्यामध्ये यश मिळालं आणि तिथून पुढं 2015 ते आज 2026 हा सक्रिय राजकारणाचा एक प्रवास, काही चांगल्या वाईट अनुभवाच्या या संमिश्र या गोष्टीवर चालू आहे. म्हणजे आम्हाला जर सरपंच प्रवीण भाऊ दुबेले जर झाले नसते तर एक IPS अधिकारी आमच्या गावातून निर्माण झाले असते. असं निश्चित नाही म्हणता येणार, कारण पण स्वप्न माझं होतं पोलीस प्रशासनाचं. IPS हे खूप मोठं स्वप्न, परंतु किमान एक पोलीस प्रशासनातला जो कनिष्ठ कर्मचारी आहे तिथून सुरुवात करण्याचं ते एक स्वप्न होतं. कारण ते वयच असं होतं की ते IPS, IAS, कारण घरामध्ये शिक्षण नसल्यामुळं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यासाठी, म्हणजे ते स्वप्नही बघण्यासाठी की काही असं असतं, की अशी निश्चित घरची शिक्षणाची परिस्थिती तशी नव्हती की अशी पदं या ठिकाणी या प्रशासनामध्ये असतात, हे सुद्धा माहिती नव्हतं. एवढं प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल. भाऊ, तुम्ही आता उल्लेख केला की बालपण खडतर गेलं, तर म्हणजे बालपणातील काही अशा कडू गोड आठवणी? आता बालपणातील गोड आठवणी आहेत भरपूर चांगले, सगळे प्रेमाचे, स्नेहाचे लोक सोबत असल्यामुळं निश्चित गोड आठवणी भरपूर आहेत. परंतु सगळ्यात कडू आठवण हीच की जेव्हा वडिलांचं अपघाती निधन झालं आणि त्याच्या काही वर्षानंतर आईंच्या बाबतीतही त्यांचंही दुर्दैवी अपघाती निधन झालं. यापेक्षा कोणत्याही जे बालवयातील मुलगा असतो किंवा कोणीही मनुष्य असेल त्याच्यासाठी ही सगळ्यात कडू आणि कठीण परिस्थितीला त्या ठिकाणी मला प्रसंगाला सामोरं जावं लागलं. आई-वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं. परंतु या कठीण काळामध्ये होऊन जे आले, मला वाटतं काका फार मोठ्या जबाबदारी त्यांनी घेतली. काय सांगाल याच्याविषयी? म्हणजे जर असं वाटतं की उल्लेख करावा तर? निश्चित काकांच्या उल्लेखाशिवाय माझं जीवनच अपूर्ण आहे.
कारण आई वडिलांची साथ म्हणजे असं दुर्दैवी पद्धतीनं कमी वयामध्ये सुटल्यानंतर अ, काकांनी जो आधार दिला, त्यांनी जे आम्हा सर्वांना घडवलं आणि त्याचंच एक परिपाक आहे, की आज कुठेतरी काहीतरी समाजामध्ये सेवा करण्याची ती ताकद आहे, शक्ती आहे, क्षमता आहे. ही सर्व माझ्या काकांमुळं आहे. कारण एक वडिलांनंतर वडिलांचा मायेचा हात म्हणून त्यांनी शिक्षण असेल, ज्या ज्या गोष्टीमध्ये मी त्यांना सांगितलं की मला या गोष्टी या क्षेत्रामध्ये करायच्या आहे, तर पूर्ण पाठिंबा त्यांनी दिला आणि म्हणूनच कदाचित आज जे समाजामध्ये स्वतःच्या पायावर जो उभा आहे किंवा काहीतरी एक समाजसेवेचं कार्य घडतंय, या सर्वांच्या पाठीमागं एक वटवृक्ष म्हणून माझ्या वरती त्यांची सावली कायम आहे आणि त्यांच्याच त्या सावलीच्या ताकदीवर हे सगळं काही कार्य चालू आहे. अं, आता जे दिसणारे संयमी प्रवीण भाऊ दुबेले लहानपणी खोडकर होते. नाही, प्रत्येकाचं बालपण हे थोडंसं खोडसाळपणा असल्याशिवाय पूर्ण होत नाही. आम्हीही बालपणामध्ये जे सवंगडी होतो शाळेतील, मग नंतर कॉलेजमधील, माध्यमिक विद्यालयामधील, तर निश्चित जे आज ते दुरापास्त आहे ते खेळ. विटी दांडू असेल, क्रिकेटचं प्रचंड वेड सगळ्यांना होतं आणि अजून जे आपले गाव खेड्यातील खेळ असतात, मग त्यावेळेस आमच्या सुरुवातीच्या जीवनामध्ये, बालपणामध्ये हे टीव्हीचं आणि हे माध्यमांचं हे एवढं अतिरेक नव्हता. त्यामुळं ते खूप दुर्मिळ अशी गोष्ट होती, टीव्ही असेल किंवा दुसरे माध्यम असतील. तर मग संध्याकाळी सगळ्यांचं एकच बेत, की कुठंतरी गावाच्या मेन चौकामध्ये जमायचं. रात्रीचे लपंडाव असेल किंवा पकडापकडी असेल, हे खेळ खेळायचे. आता ते खेळांचे नावही आजच्या पिढीला म्हणजे कळणार नाही. संजय पाणी असेल किंवा सूरपारंब्या असेल, त्या झाडावर चढून एकमेकांना पकडायचं. धावण्याची स्पर्धा असेल, कबड्डी असेल, म्हणजे हे अजून कुस्तीचे खेळ असतील, म्हणजे सगळ्याच बाबतीत की शरीराला असं नैसर्गिकरित्या बळकट करणारे सर्व खेळ आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या पिढीने ते अनुभवले आहे, खेळले आहे. आजची जी काही मोबाईल मध्ये गुंतणारी पिढी, आता जे बाल म्हणजे मुलं बघितले तर वाईट वाटतं मला. आताच्या या आधुनिक युगातील सर्वात वाईट व्यसन म्हणजे तर सोशल मीडिया आहे, गेमिंग आहे आणि आपण जे जुन्या व्यसनांना नाव ठेवत होतो की दारू पिणं, गुटखा खाणं, अजून नाना प्रकारचे जे व्यसन होते, ते व्यसन आता निश्चित ते वाईटच आहे, पण ते आता कालबाह्य होऊन हे जे सोशल मीडियाचं जे युग आहे, इंटरनेटचं युग ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये सगळ्यात भयंकर असा हा आजार, भयंकर असा हा म्हणजे एक आपण म्हणतो ना त्याला व्यसन. तर हे मोबाईलचा अतिरेक हे सगळ्यात भयंकर व्यसन आहे आणि कदाचित आज आपण जे आजूबाजूला बघतोय, तर पुढच्या पिढीची सगळी जी इंटेलिजन्स असेल किंवा त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे किंवा त्यांच्यामध्ये जी नैसर्गतः ज्या इन्व्हेंटिव्ह गोष्टी उदयाला यायच्या आहेत, हा बकासूर ते खाण्याची खूप मोठी दाट शक्यता या ठिकाणी आहे. भाऊ शाळेमध्ये खोडी केली आणि शिक्षकाने मार दिला, असं झालं कधी? खूप कमी वेळा, पण मग जेव्हा जेव्हा आपण, कारण ते एक आज त्या वेळी वाटायचं ना की शाळेतील जी शिक्षा आहे, तर खूप वाईट वाटायचं. सरांबद्दल द्वेष वाटायचा, तिरस्कार वाटायचा. सरांनी मला शिक्षा दिली, ही दिली, ती दिली. प्रसंग खूप कमी आले तसे, परंतु आज असं वाटतंय की ती शिक्षा जर नसती तर हे आयुष्य असं घडलं नसतं. ती शिक्षा खूप गरजेची होती. त्या शिक्षेनं खूप काही शिकवलं हे आज कळतंय. त्याच्यामुळं कमी प्रसंग आले. सरांचा नेहमीच लाडका होतो सगळ्यांचा. प्राथमिक शाळेतील जीवन असेल किंवा माध्यमिक असेल. पण आले वाट्याला ते पण प्रसंग की जेव्हा हा, ती एक मजा वेगळीच आहे. आज ते अनुभवायला भेटतं जेव्हा त्या आठवणी येतात, की या आपल्या गुरुजींनी आपल्याला अशा पद्धतीनं शासन केलं होतं. या आपल्या मॅडमने आपल्याला अशा पद्धतीचं शिस्तीचं ते प्रदर्शन आपल्यासोबत केलं होतं. पण आज त्या एक कधी न विसरणाऱ्या गोड आठवणीमध्ये कायम जिवंत.
मला वाटतं आता जर जेव्हा समजा आपल्याला मार बसत होता, ती पिढी आणि आता मुलांना अजिबात मारायचं नाही, ही पिढी, याच्यामध्ये किती फरक वाटतो आणि हे चांगलं की ते चांगलं? निश्चित वेळेनुसार प्रत्येक गोष्ट योग्य असती. काळानुरूप आपण बदललं पाहिजे. आज आपली जी क्षमता होती किंवा आपण ज्याला म्हणतो ना, की जन्मतः जो आयक्यू आपला होता, निश्चित आताची पिढीची ग्रास्पिंग पॉवर, आता जन्मलेलं जे नवजात बाळ आहे, त्याचं इंटेलेक्च्युअल जे सामर्थ्य आहे, ते त्या काळातील बालकांपेक्षा खूप जास्त आहे. सेन्सिटिव्हिटी खूप जास्त आहे. त्यामुळं त्यांना आपण त्या पद्धतीचं ट्रीट नाही करू शकत, की ज्या 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 पद्धतीचं ट्रीटमेंट किंवा ज्या पद्धतीची वागणूक आपल्याला शिस्त लावताना वापरली गेली. निश्चित ती पद्धत आताच्या पिढीला आपण नाही वापरू शकत. कारण एक जनरेशन गॅप आहे आणि फरक आहे स्वभावामध्ये. त्यावेळेसचं जे बालपणातील जे बालक असायचे, तर त्यांची जी आता जर सगळ्यात सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, तर जो मार किंवा जी शिक्षा शिक्षकांकडून भेटायची, तिचं जे तीव्रता आहे, ती सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये खूप जास्त होती असं मी म्हणेल. आणि आताची मुलं खूप नाजूक आहे त्याच्यामुळे तो ट्रेंड यांच्यावर चालणार नाही. आणि हा ट्रेंड त्यावेळेस चालला नसता, की जर आपल्याला असं जर एवढं फुलासारखं जपून ठेवलं असतं, तर निश्चित ते आपल्यासोबत अन्याय झाला असता. बरोबर. आपली म्हणजे जे काही संघर्ष करायची जी क्षमता होती ती निश्चित त्या काळी जास्त होती. शिक्षकाचे असं काही म्हणजे विशेष थाप किंवा अभ्यासात किंवा इतर काही कलागुणामध्ये जे शिक्षकांनी तुम्हाला जी थाप दिली ती आज आठवते? एक सुरुवातीचं सगळ्यात मौल्यवान जो आपण म्हणतो ना, पारितोषिक म्हणा किंवा अवॉर्ड म्हणा, आमच्या शाळेच्या क्रिकेटच्या म्हणजे खेळाच्या स्पर्धा होत्या. त्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये मी एक चांगलं प्रदर्शन केलं होतं. चांगल्या धावा त्या ठिकाणी केल्या होत्या. तर मला पिटले सरांनी एक पेन त्या ठिकाणी गिफ्ट केला होता. ते पारितोषिक आजही स्मरणात आहे. आणि शिक्षकांची अजून दुसरी एक आठवण म्हणलं तर सगळेच आता माझ्या वर्गामध्ये समजा मी प्राथमिक शिक्षण घेत असताना जाधव सर असतील, शेवणकर मॅडम असतील, मुळे मॅडम असतील, सोनवणे मॅडम असतील, आमचे कोळी सर असतील, पिटले सर असतील, कुलकर्णी मॅडम असतील, दीक्षित मॅडम असतील, अधिक मॅडम असतील, नाव असे आठवले तर प्रत्येकाचे असे समोर येतील. तर ह्या ह्या सर्वच गुरुवाऱ्यांच्या प्रत्येकाच्या आठवणी आहे, गोड आठवणी आहे. पण कोळी सर जे आज हयात नाही आपल्यामध्ये, त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. त्यांनी मला एकदा शिक्षा केली होती. आम्ही सहज त्यांची जी चेअर आहे, हेडमास्टर होते ते आपल्याला. तर त्यांची चेअर आम्ही क्रिकेटमध्ये स्टंप म्हणून वापरली होती, हेडमास्तरांची. तर ते त्यांनी बघितलं आणि त्यावेळेस बॅड लक माझं फलंदाजी मी करत होतो, म्हणजे बॅटिंग माझी होती. आणि मग त्यांनी जे बघितलं की मी फलंदाजी करतोय, विकेट्स म्हणून किंवा स्टंप्स म्हणून त्यांची चेअर आम्ही वापरतोय. तर त्यांनी तशीच ती चेअर घेतली, आम्हाला सगळ्या वर्गामध्ये बोलावलं आणि खूप प्रचंड असा जोराचा मार त्यांनी दिला होता. आणि जेव्हा मग मारणं वगैरे झालं, तर त्यांनी मला एक प्रेमाची शिकवणही दिली होती, की म्हणजे खेळाचा अतिरेक नको करू. अभ्यासात तू चांगला विद्यार्थी आहे, अभ्यासावर लक्ष दे. आणि एक प्रत्येक गोष्टीचा एक मान असतो. ती नुसतं केवळ खुर्ची नाहीये. तर ती खुर्ची एक तुझ्या शिक्षकांची आहे. तुझ्या म्हणजे त्या गोष्टीला त्या पद्धतीनेही मान आपण दिला पाहिजे, की आपण फक्त एक वस्तू म्हणून प्रत्येक गोष्टीकडे न पाहता, त्या गोष्टीचं एक वेगळं महत्त्व आहे, ते आपण जाणलं पाहिजे. ही शिकवण त्यांनी मला त्यावेळेस दिली होती. शाळा बुडून धरणावर गेले किंवा शेतामध्ये गेले असा प्रसंग मला वाटतं सगळ्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. हो, आहे ते आता पोहण्याची सवय होती. सगळे मित्रमंडळी जायचे पोहायला. आता त्यावेळेस आपला हा जो तलाव आहे जोगेश्वरीचा आजचा परदेशवाडी तलाव, आज प्रचंड प्रदूषित आहे. पण आम्ही ज्यावेळेस आमचं शालेय जीवन जगत होतो, त्यावेळेस आम्ही त्या तलावातील पाणी असं ओंजळीनं घेऊन प्यायचो. त्याच्यामध्ये पोहणं वगैरे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही केलेल्या आहेत. तर जायचो आम्ही पोहायला. तो पण एक अनुभव घेतलेला आहे. तर कधी वेळ म्हणजे शाळेची वेळ सांभाळून जायचो. कधी-कधी एखाद्या वेळेस उल्हाडपणात तो शाळेला पण दांडा एक मारून जायचा. ते एक वेगळी मजा आहे. तो एक वेगळा अनुभव आहे. शालेय जीवन संपलं आणि जेव्हा कॉलेज जीवन गेलं,
म्हणजे आपल्या इथंच झालं, छत्रपती संभाजीनगरमध्येच कॉलेज जीवन झालं, की बाहेर होता तू? हा नाही, माझं जे आपण कॉलेज जीवन तर म्हणजे ऍक्च्युअल सिनियर कॉलेजचा मी अनुभव घेतलाच नाही. जे आपलं हायस्कूल आपल्याला म्हणता येईल, माझं 11वीचं ऍडमिशन देवगिरी कॉलेजमध्ये त्या ठिकाणी माझं शिक्षण झालं. अजून पुन्हा शिक्षणामध्ये थोडासा एक अडसर आला, गावी आलो, आणि नंतर कॉलेज चेंज झालं. तिकडं आपलं फुलंब्री तालुक्यामध्ये पात्रीकर सरांचं कॉलेज आहे, त्या कॉलेजवर माझं 12वीचं ऍडमिशन घेऊन मग तिथं मी 12वीचं शिक्षण पूर्ण केलं. असा हा कॉलेजचा सफर राहिला. फर्स्ट इयरला मी आपलं गंगापूरचं मुक्तानंद कॉलेज आहे तिथे ऍडमिशन घेतलं, पण एक लिंक तुटल्यासारखी झाली आणि त्याच्या पुढे माझं शिक्षण मला कम्प्लीट नाही करता आलं. कॉलेज संपल्यानंतर मग डायरेक्ट मला वाटतं हा प्रवेश इकडं राजकारणातच झाला, की अजून काही? अं, नाही, राजकारणातील प्रवेश इतक्या सहजासहजी नव्हता माझ्या, कारण घरामध्ये कुठली पार्श्वभूमी राजकारणाची मला नाहीये. जेव्हा माझं 8-9ला 2008-9ला माझं हायस्कूलचं शिक्षण कम्प्लीट झालं, त्याच्यानंतर मी ऍडमिशन घेतलं गंगापूरला सिनियर कॉलेजला, BSc फर्स्ट इयरला. परंतु पुढं मग शेतीचं एक पारंपरिक घरचा व्यवसाय आणि एकमेव आमचं जीविकेचं त्यावेळेचं साधन असल्यामुळं शेतीत लक्ष द्यायचं वेळ आली. आणि घरच्यांचं काही असं प्रेशर नव्हतं की तुम्ही शेती बघा, परंतु काय असतं ना, ती परिस्थिती अशी असते की थोडंसं आपल्याला स्वतःहून समज येऊन जाते. तर मग आपणही काहीतरी केलं पाहिजे बा, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुटुंबाला मदत केली पाहिजे, म्हणून आपण शेतीमध्ये लक्ष द्यायला लागलो. आणि त्याच्यामुळे मग कॉलेजच्या परीक्षा कधी झाल्या काय झालं ते मला पुढं ते कंटिन्यू नाही करता आलं. आणि कॉलेज जीवन तिकडंच म्हणजे थांबलं माझं कॉलेज जीवन. मुक्तानंद कॉलेजचा जो प्रवेश होता माझा, त्याच्यानंतर प्रयत्न केले परंतु नाही करता आलं पुढचं शिक्षण. ते माझ्या अंदाजे 2009-10ची गोष्ट असेल. तर मग त्याच्यानंतर शेतीत 1-2 वर्ष गेले आणि 2012ला घरच्यांना विनंती केली की बाबा आपण काहीतरी उद्योग केला पाहिजे. मग चुलत बंधू परमेश्वर दुबिले यांना सोबत घेऊन थोडस काही कॉन्ट्रॅक्ट मध्ये, म्हणजे लेबर कॉन्ट्रॅक्ट मध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. आणि इतर MIDC मध्ये काय आपल्याला उद्योग करता येईल, मग त्याच्यामध्ये मेटल रिसायकलिंगचा जो उद्योग आहे, आपण ज्याला स्क्रॅपचा म्हणतो, त्याच्यात थोडं 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 प्रयत्न करून पाहिले. असं करून 1-2 वर्ष आम्ही संघर्ष केला त्याच्यामध्ये. म्हणजे उद्योगात पण हे माहित नव्हतं, हा पॉईंट आम्हाला खरंच माहित नव्हता. कारण आम्हाला काय वाटलं की कॉलेज म्हणजे तुम्ही एकदम कमी वयात, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही राजकारणात पाऊल ठेवलं तेव्हा एकदम वय कमी होतं. असं वाटलं की कॉलेज जेव्हा संपलं आणि याच्यामध्ये उद्योगाचा हा पॉईंट आमच्या म्हणजे ज्या नागरिकांना आहे, बऱ्याच नागरिकांना अजून माहिती नाही की प्रवीण भाऊचा जो काही पाऊल आहे ते उद्योगात पण होतं. आणि सांगायला एक विशेष असं सांगते की ते एक प्रगतशील शेतकरी पण आहेत. शेतकरी म्हणजे पारंपरिक आपला जो व्यवसाय असल्या कारणाने शेतीत सुद्धा त्यांचं योगदान आहे आणि प्रगतशील आहे. आणि उद्योगातला हा एक नवीन पॉईंट आमच्या सगळ्यांसाठी एक माहितीच आहे. तर असे प्रयोग अजून काही झाले की उद्योगापर्यंत थांबला? नाही, मग तेच उद्योगामध्ये आम्ही लेबर कॉन्ट्रॅक्टचं जे आहे तो प्रयत्न करून पाहिला. त्याच्यानंतर स्क्रॅपचं जे मेटल रिसायकलिंगचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये प्रयत्न करून बघितले. आणि असं करता करताच सायमल्टेनियसली याच कालावधीमध्ये 11-12ला मग सगळेच आम्ही तरुण थोडंसं समाजसेवेकडे पण आमचा कल जायला लागला. त्यामध्ये मग चुलत बंधू साईनाथ असेल, परमेश्वर असेल, बाबासाहेब आमचे, लक्ष्मणप्पा, नामदेव काजळे, राजू काजळे, त्यावेळेचे आमचे ज्ञानेश्वर वैद्य, प्रदीप पवार, अशी ही सोमनाथ गायकवाड, अशी एक 10-20 आमची तरुणांची टीम बनली. आणि आम्ही सर्वप्रथम माझ्या अंदाजे एक सामूहिक जे आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतात, सार्वजनिक कार्यक्रम, त्याच्यामध्ये गणपती बसवणं, दुर्गादेवी बसवणं, आपला साईबाबांचा उत्सव साजरा करणं, पदयात्रा मला वाटतं त्यावेळेस. हा, मग ही आम्ही ती गोष्टी करायला लागलो की बाबा आपल्याला काहीतरी करायचंय. ते एक तरुण रक्त असतं. आणि मग आम्ही त्यावेळेस ते सुरुवात केली. ही सगळीच मंडळी त्याच्यामध्ये फार पुढं असायची.
आणि 2012ला मग सगळ्यांना एक विचार आला की बा आपण आता हे कार्यक्रम तर करतोय, मग मग आपण थोडासा राजकीय पण आपण काहीतरी आपलं असायला पाहिजे, आपल्याला काहीतरी एखादा पार्टीच्या माध्यमातून आपण काही कामं केली पाहिजे किंवा लोकांची आपल्याला सेवा करायची तर आपण राजकारणात पण गेलं पाहिजे. तर मग त्यावेळेस आमचे सर्वांचं एकमत झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यामध्ये काम करूया बा आपण, पक्ष चांगला आहे असं. तसे मूळचे तर आम्ही सगळे शिवसैनिकच पहिल्यापासून, परंतु गावगाड्यातील गटातटाचं म्हणून आम्ही राष्ट्रवादीचा तो पर्याय निवडला. आणि ही सगळी मंडळी ज्यांचा मी नामोल्लेख केला, साईनाथ दुबिले असतील, प्रवीण परमेश्वर दुबिले असतील, नामदेव काजळे, राजू काजळे, ज्ञानेश्वर वैद्य, आमचे बाबासाहेब दुबिले, सुरेश दुबिले, हे सगळेच अवतीभोवतीचे मग आमचे म्हणजे आम्ही भाऊ आणि मित्र एक असं आमचं कॉम्बिनेशन होतं. आणि मग हे सगळीच नामताते असं आमचे किंवा आमचे राजकाका काजळे असतील, ही सगळी मंडळी, ज्ञानेश्वर वैद्य, आम्ही मग त्या पद्धतीनं मग राष्ट्रवादीचं कुठं कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाला जाणं, मग अजितदादाचं भाषण ऐकायचं, आर आर पाटलांचं भाषण ऐकायचं, पवार साहेबांचे भाषण ऐकायचे. कुठेही जिल्ह्यामध्ये कार्यक्रम असला तर तिथं आपण मग सगळे जणांनी थोडस वर्गणी करायची, प्रत्येकाने 100-100, 50-50 रुपये जमा करायचे. मग टू व्हीलर घ्यायच्या, त्या कार्यक्रमांना जायचं, असं मग ते कळत न कळत ते एक त्या राजकीय पक्षांच्या सहवासात राहायचा एक तो छंद म्हणा किंवा ती एक आवड निर्माण झाली त्या गोष्टीमध्ये. आणि असं हे सगळं करता करता यामध्ये आम्हाला मग राष्ट्रवादीत असताना डॉक्टर निळ यांचं मार्गदर्शन राहायचं. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं. तर पक्षात काम करत असताना युवकांचा तालुका कार्याध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अ, तर राष्ट्रवादीचा प्रवास समजा मग असा हा त्या पद्धतीचा होता. त्याच्यानंतर लागोलाग मग 12, 13, 14 असे 2-3 वर्षाचं कालखंड गेला. दरम्यानच्या काळामध्ये प्रत्येकानं म्हणजे राजकीय पक्षात पण मी जे काम करत होतो ना, तर माझी काही परिस्थिती अशी एवढी काही बरोबर नव्हती. प्रत्येक जण आम्ही परिस्थितीनं कमजोरच होतो. तर हे सगळे लोक 100-100, 200-200 रुपये जमा करायचे आणि आम्ही मग सगळे सामूहिकरित्या हे करायचो. म्हणजे मी नेतृत्व करायचो, मी सगळ्यांना मग एकत्र करायचो आणि मग मीच करायचो असं काही नव्हतं. हे सगळे लोक मिळून सोबत यायचे आणि मग यांनी पुश करायचं मला, नाही आपल्याला असं करायचं तसं करायचं. मग ते म्हणजे खास करून तुम्हाला सांगायला मला याच्यामध्ये काही असं वावगं वाटणार नाही. हे राजकीय क्षेत्रातील पण मी एकदम ड विद्यार्थी होतो. मला काही म्हणजे याच्यामध्ये हे नव्हतं. परंतु हे जेवढे पण लोक होते माझ्यासोबत, त्याने नाही तू केलं पाहिजे, तुला थोडासा अभ्यास चांगला आहे, तू हुशार आहे, यांनी मला थोडंसं पुढं करत 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 म्हणजे आजही मला ती ह्या लोकांची सवय आहे का बा यांनी जोपर्यंत मला धक्का दिला नाही तोपर्यंत माझी गाडी पुढेच जात नाही. तर हे बालपणीची ती सवय म्हणा किंवा त्या वेळेची ही सवय की या सगळ्यांच्या पुढाकारामुळे, यांच्या पुशमुळे मी राजकारणामध्ये थोडंसं माझे जे काही प्रयत्न आहे ते प्रयत्न करता मला आले. म्हणजे मग त्याच्यामधून ह्या आवडीमधूनच अजितदादांना भेटायचं. अजितदादांचा जनता दरबार असतो मुंबईला. मग मी आणि आमचे ते राजू काजळे, आम्ही दोघांनी मुंबई गाठली. सगळ्यात पहिली जीवनामध्ये तेव्हा मुंबई पाहिली. बाय ट्रेन छत्रपती संभाजीनगरवरून प्रवास करायचा आणि तिकडं विटीला उतरायचं. ते एक अनपेक्षित आणि म्हणजे तो प्रसंग आज मी जगात कुठेही फिरून आलो. मग तो प्रवास विमानानं करू द्या, नाहीतर कोणत्याही चांगल्या गाडीनं करू द्या. पण तो जो सुरुवातीचा माझा तो प्रवास आहे, छत्रपती संभाजीनगर ते मुंबई राजू काजळे यांच्यासोबतचा, तो प्रवास नाही आयुष्यात कधी विसरला जाणार. कारण ते जिल्हा, तालुका सोडून सगळ्यात पहिले माझ्या मते माझ्या आयुष्यातील सगळ्यात लांबा प्रवास होता. आणि आजही ते डोळ्यासमोर जेव्हा येतो की अजितदादांचा जनता दरबार आहे. त्या जनता दरबारामध्ये अ, सगळे लोक येत आहेत, त्यांचे प्रश्न मांडतायत. दादा त्या क्षणाला समोरच्याला फोन लावतायत अधिकाऱ्याला, त्यांना बोलतायत, सक्त शब्दात ताकीद देत आहे की नाही काम झालं पाहिजे. आणि तेव्हापासून मग अजितदादाचं पण एक मनामध्ये एक स्थान वेगळं निर्माण झालं. म्हणजे अजितदादांकडे आम्ही गेलो होतो त्यावेळेस आपलं एमएससीबीचे प्रश्न होते बघा. म्हणजे गावातील विषय एवढा नव्हता माझ्या डोक्यात. मला वाटतं ऊर्जा खातं पण त्यांच्याकडे हा, अजितदादा ऊर्जा मंत्री होते. आणि शेतकऱ्यांना विजेचे जे आपलं रब्बीचा जो हंगाम आहे, आपलं गहू वगैरे जे पिकं असतात,
त्यावेळेस अडचणी खूप यायच्या की लाईट राहायची तर मग डीम मध्ये राहायची, 2 फेज आहे बा फुल, एक डीम आहे, मग मोटर चालायची नाही, किंवा मग डीपी जळाला तर लवकर डीपी यायचा नाही, किंवा सतत अशी म्हणजे लाईटच भेटायची नाही. तर मग हा प्रश्न बा, चला आपण दादांच्या कानावर टाकू का, दादा आमच्याकडे असा असा प्रॉब्लेम आहे. आणि त्यावेळेसचे आपले असिस्टंट इंजिनियर होते वाळूजला, लालसरे साहेब. तर त्यांनी मला जेव्हा आम्ही गोष्टी त्यांच्याकडे घेऊन गेलो की बा असं असं शेतकऱ्यांना त्रास आहे, ते म्हणे आपल्याकडं सबस्टेशन एक सँक्शन आहे म्हणे MIDC मध्ये, म्हणजे आपल्याकडे होणार आहे. तर तुम्ही करताच म्हणे राष्ट्रवादीचं काम, तर मग थोडंसं जा म्हणे अजयदादाकडं, तुम्ही बघा प्रयत्न करा. अजयदादाचा एक फोन जरी आला इकडं वरिष्ठांना, तर यंत्रणा थोडीशी गतीनं धावल आणि हे काम होईल तुमचं. मग त्यांनी असं सांगितलं, मग असं वाटलं यार एवढं मोठं काम, मग आपण थोडासा प्रयत्न करून बघू. आपलं हे नांदेड असेल, एकलहरा असेल, जोगेश्वरी, रामराई या सगळ्या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. चला मग आपण आहेच ना या क्षेत्रात, आपण त्या पक्षात आहे, तर मग चला आपण अजितदादांची भेट घेऊन. मग आम्ही तेव्हा त्या ठिकाणी गेलो. दादांनी तो प्रश्न समजून घेतला. त्यावेळेस माझ्या अंदाजे GTL होतं आपल्याकडे. दादांनी आमचं म्हणजे आम्ही खूप लहान कार्यकर्ते, राजकारणात तर काहीच नाही आमचं, पण मग दादांनी आपुलकीने आमचं ऐकूनही घेतलं आणि समोर आम्हाला सांगितलं की तुम्ही जे आपले वरिष्ठ आहे MSCBचे चीफ इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांचे आम्हाला त्यांनी संपर्क दिले आणि तुम्ही तिकडे जाऊन त्याचा फॉलोअप करा असं सांगितलं. तर ते एक राजकारणातील पहिलं काम होतं का जनतेचं तुमच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही ते थोडंसं उचलण्याचं, म्हणजे आम्हाला माहितीच नव्हतं काय अक्षरशः, पण ते काहीतरी आपल्याला करायचंय बा, म्हणून दादांच्या त्या कानावर घातलं आणि दादांनी त्याला प्रतिसाद दिला. त्याच्यानंतर मग इकडं चीफ इंजिनियर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. परंतु ते खूप मोठं काम आहे प्रॅक्टिकली. त्यावेळेस माझं राजकारणातली समजही एवढी नव्हती का या सगळ्या गोष्टीमध्ये मी लक्ष द्यावं. परंतु शेतकऱ्यांचा विषय म्हणून मी तो उचलला आणि पुढं गतीनं त्यामध्ये काम होत गेलं. इतरही अनेक मग त्याच्यामध्ये वरिष्ठ लेवलवरून आमदार असतील, खासदार असतील, यांनी प्रयत्न केले. आणि हे आपलं जे MIDCतलं जे सबस्टेशन आपलं उभं राहिलं, तर ते तेव्हापासूनची सुरुवात होती. माझ्या अंदाजे तो वेळ असेल 2014ची ते 14-15ची ती वेळ असेल तेव्हापासून. हे पहिले म्हणजे राजकीय स्वरूपात ही पहिली मागणी. आता मागणी यश ती ते पूर्ण माझ्यामुळे झाली. नाही, ते वरिष्ठ अधिकारी असतील किंवा त्यावेळेचे सगळे पक्षामध्ये काम करणारे लोक असतील त्याच्यामुळे. पण मग ही एवढं मोठं पहिली वेळेस काहीतरी मागणी आणि एवढ्या मोठ्या माणसासमोर मांडायची, ती एक धाडस आणि ती एक म्हणजे तेच सुरुवात आहे. खूप मोठं काम होतं माझ्यासाठी. शिवसेनेचं नेतृत्वात काम करायचे म्हणजे असं आधी तुम्ही बोललात की मूळचे शिवसैनिक, मग इकडे परत जे आपले स्वदेश म्हणजे स्वगृह कधी परतला, काही कारण की त्यावेळेस असं झालं की जेव्हा राष्ट्रवादीत काम करत असताना 2015ची ही निवडणूक आली ग्रामपंचायतीची, आणि गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या सहभागानं, त्यांच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं एक सामान्य मुलगा या गावचा सरपंच झाला. त्यामध्ये माझ्या काकांची मेहनत, माझ्या सर्व पाठीराख्यांची मेहनत ही निश्चित कामाला आली. आणि मग सरपंच झाल्याच्या नंतर ऍक्च्युली आता आपण सर्व या माध्यमातून मला सांगायला काही हरकत नाही की ठीक आहे, माझं शिक्षण बऱ्यापैकी होतं, परंतु ते पाठ्यपुस्तकातील शिक्षण आणि राजकारणातील प्रत्यक्ष जो अनुभव असतो याच्यामध्ये खूप तफावत आहे. जे आपल्याला नागरिक शास्त्र शिकवलं जातं तशाच पद्धतीची यंत्रणा इकडं काम करत नसते. ही प्रॅक्टिकली खूप वेगळी फील्ड आहे. मग जेव्हा मी नवीन सरपंच झालो, मी त्या मला जी उत्सुकता होती की बाबा ग्रामपंचायत कशी चालते, काय चालते, कामं कशी करायची असतात, कामाची सुरुवात कुठून असते, त्याला काम आपल्याला हे करायचं आहे तर सुरुवातीची प्रोसेस काय आहे, त्याची अंतिम प्रोसेस काय आहे. मग हे सगळं असं मी जिज्ञासू वृत्तीने मी ते समजून घ्यायचा प्रयत्न केला. ग्रामसेवकांसोबत बोलून त्यांच्याकडून सगळंच ग्रामपंचायतचं 1 ते 33 नमुना, म्हणजे हे रेकॉर्ड जे आहे ग्रामपंचायतीचं कसं चालतं, काय चालतं, हे सगळं मी जिज्ञासू वृत्तीनं समजून घेतलं. त्यानुसार मी काम करायचा प्रयत्न चालू केला. आणि मला अभिमान वाटेल, आयुष्यभरासाठी तो अभिमानाची गोष्ट आहे
की माझ्या ह्या जोगेश्वरी ग्रामपंचायतीच्या कामाची सुरुवात ही एक म्हणजे सर्व धर्मियांच्या आराध्यांपासून झालेली आहे. त्याच्यामध्ये माझ्या पहिल्या कामाची सुरुवात झाली मारुती मंदिरातील प्युअर ब्लॉक बसवण्यामध्ये. त्याच्यानंतरचं काम झालं मस्जिद जी आपली गावातील होती, तिचं वॉल कंपाऊंड नव्हतं, तिला छिन्न छिन्न परिस्थितीमध्ये होती, तिला वॉल कंपाऊंड. नंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं जे सुशोभीकरण, म्हणजे त्याचं वॉल कंपाऊंड असेल किंवा त्याचा जो एंट्रन्स गेट असेल, त्याच्यानंतर आपलं कब्रस्तान आणि ईदगाहचं संरक्षण भिंत ह्या. तर ह्या म्हणजे जी सुरुवात झाली का ही खरंच म्हणजे काहीतरी एक प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाचं जे आराध्य आहे किंवा जेवढं सेंटिमेंट जोडलेलं आहे, अशा कामाची सुरुवात झाली. म्हणजे त्यात मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. मग अशी कामं करत 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 अजून मोठ्या प्रमाणात काहीतरी आपण करायला पाहिजे बा गावामध्ये. आपल्या एक आमूलाग्र बदल आपण घडवून आणला पाहिजे. ही जी जिज्ञासू वृत्ती होती ही वाढत गेली. परंतु राजकारणात कम्फर्ट हे कधीच नसतं. आणि तुम्ही ठरल्याप्रमाणे किंवा ॲज पर युअर प्लॅन तुम्ही प्रत्येक काम हे डिलिव्हर नाही करू शकत. कारण याच्यामध्ये बऱ्याचशा इतर बाबी ज्या असतात, मग त्याच्यामध्ये ते काय सत्ता भाग असतो, विरोधक, अक्षरशः या गोष्टी राजकारणामध्ये मला काहीच माहीत नव्हत्या. मग हे विरोधक असे सांभाळायचे असतात, आपल्यासोबतचे माणसं असे सांभाळायचे असतात. हे काही नॉलेज नव्हतं आणि फक्त आपण काम करायचं काम करायचं काम करायचं या उद्दिष्टानं आपण आपलं काम चालू ठेवलं. परंतु 2015ला माझी सरपंचपदी निवड झाली. 2016-17ला जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये आल्या आणि त्या निवडणुकांमध्ये थोडेसे राजकीय वाद माननीय आमदार प्रशांत बंब यांच्यासोबत झाले की म्हणजे खरं ही ग्रामपंचायत स्थापन करत असताना राष्ट्रवादी आणि भाजप असं एकत्रित म्हणून झाली होती. परंतु पुढं ते थोडंसं दुर्दैवानं त्या गोष्टी जेव्हा जिल्हा परिषदची निवडणूक आली तर भाजपचा कॅन्डिडेट आणि राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट उभा राहिल्यामुळं तिथं तो संवाद तुटला आणि आपल्याकडं आपले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच डॉक्टर निळे जिल्हा परिषदला उभे होते. तर मग मला ऍक्च्युली तोपर्यंत सुद्धा प्रामाणिकपणे सांगायचं तर ग्रामपंचायत इलेक्शन याचा काही अनुभव नव्हता. फक्त आपण तिथं आहे आता सरपंच आणि आपल्याला कामं करायची, बस एवढं माहित होतं. आणि त्याच याच्यामध्ये तो थोडंसं आमचं आणि आमदार साहेबाचं छोट्या गोष्टीवरून थोडंसं आपण वाद नाही म्हणता येणार, पण मग थोडं तो विचाराचा विरोध झाला. दोन उमेदवारांचं समजा जेव्हा समोर येतात तर त्या दोन ज्या फळ्या होतात त्याच्यामध्ये मग समोरची फळी आमदार साहेबांची होती आणि इकडं डॉक्टर साहेबांचा प्रचार करायचा म्हणून डॉक्टर साहेबांची सोबत द्यावी लागली. आणि हे जे ताणतणाव आहे मग पुढं थोडासा टोकाचा व्हायला लागला. आणि मग जे आमदार साहेबांचे समर्थक होते त्यांच्याकडून आमची जी काम करण्याची पद्धत होती त्याच्याबद्दल चुकीच्या गोष्टी आमदार साहेबांसमोर गेल्या. आणि मग 39-1 हे ग्रामपंचायतीचं सरपंचाच्या बाबतीतलं थोडंसं गंभीर कलम आहे. त्यांनी त्या कलमाचा आधार घेऊन मला पदावरून पायउतार त्या ठिकाणी केला. आणि निश्चित मग त्यावेळेस सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष होते आणि राष्ट्रवादीची थोडीशी संघटनेतील आमची म्हणजे जी ही आहे सक्रियता इकडे सरपंच झाल्यामुळे ती कमी होऊन गेली होती. आणि तोपर्यंत जे इकडे शिवसेनेत होते आमचे म्हणजे गावातील जे राजकीय ज्यांच्या वेगळ्या विचारसरणीचे त्यांनी भाजप जॉईन केलं, त्यांनी शिवसेना सोडली. मग आम्हाला असं वाटलं की बा आता ठीक आहे, आपलं मूळ जो पक्ष आहे तिथं आपल्यालाही आता स्कोप तयार झालेला आहे. आणि जेव्हा आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठांना भेटलो तर त्यांनी असं म्हणले की आता तुम्ही शिवसेनेत या, शिवसेनेचं काम करा. आणि
मग आता आमदार साहेबाला जर समजा आपल्याला थोडंसं राजकीय त्यांचा जो हे आहे त्याला जर कुठेतरी प्रतिकार करायचा असेल किंवा आपल्याला जर कुठेतरी ग्रामपंचायत चांगली चालवायची असेल तर मग आपल्याला हे सत्तेतील सत्तेतील एका पक्षासोबत राहावं लागेल. आणि हे फक्त एक तेवढ्या गोष्टीपुरती नाही, विचाराने हे बाळासाहेबांना मानणारे आणि शिवसेनेला मानणारेच लोक जे माझ्यासोबत त्यावेळेस होते ग्रामपंचायतीमध्ये, ते मनापासून म्हणजे ते कडवट शिवसैनिक होते. मग त्यांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा आमदार साहेबांनी अशा अशा पद्धतीचं तो 39-1 चा प्रयोग केला, त्याच्यानंतर मग आम्हाला अंबादास दानवे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेकडून चांगलं सहकार्य लाभलं आणि त्यांनी पण आम्हाला मग बऱ्यापैकी बॅक करायचा प्रयत्न केला. आणि पुढेही आम्ही इमानगीद्वारे प्रत्येक जी निवडणूक आली किंवा आमचं प्रत्येक जे काम आहे आम्ही हे शिवसेनेच्याच माध्यमातून आणि शिवसेना पक्षाच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी केलं. परंतु मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा केव्हा आम्ही प्रवीण भाऊ दुबेले यांना भेटतो तेव्हा पक्ष आम्हाला दिसत नाही. एक स्मित हास्य किंवा एक लागवी स्वभाव जो आहे तो आम्हाला नेहमी पाहायला मिळाला. कारण आम्हाला आधी तुम्ही जेव्हा सरपंच व्हायच्या आधी वस्तीतले जे काही लोक आहेत त्यांना जर साधं ग्रामपंचायतची पायरी जरी चढायची म्हटलं तर तेवढा रिस्पॉन्स मिळत नव्हता. परंतु जेव्हा सरपंच भाऊ प्रवीण भाऊ दुबेले सरपंच झाले आणि आम्ही हक्काचा माणूस तिथं आम्हाला दिसला आणि आम्ही हक्काने तिथं यायचो. कुठलेही मग कार्य असू दे, कुठलेही एखादा कागद जर काढायचा असला, भाऊला फोन लावला की हे होतो. तर हा जो समाजामध्ये मिसळण्याचा जो गुण आहे, तो शाळेपासून डेव्हलप झालेला की या सगळ्या राजकारणामध्ये असताना मग आपल्या जो अनुभव आहे तो त्याच्यातून निर्माण झाला? ऍक्च्युली हा जो आपण विषय काढला की याच्यामध्ये सर्वांमध्ये असा मिसळण्याचा, तर तो खरं म्हणजे शाळेपासूनचाच गुण आहे. प्राथमिक शाळेमध्ये वर्गामध्ये जे मॉनिटर म्हणून असायचं, ती जबाबदारी म्हणजे प्राथमिक पूर्ण शिक्षण माझं कंप्लीट होऊस तर ती मला देण्यात यायची. प्रत्येकावर लक्ष ठेवा, प्रत्येकावर असं करा, कोणी खोडसाळपणा केला तर त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि म्हणून ती लक्ष द्यायची सवय तर ती प्राथमिक शिक्षणाच्या त्या जीवनामध्येच मिळाली. आणि जेव्हा मी या ठिकाणी सरपंच झालो जोगेश्वरी ग्रामपंचायतीचं, तर त्यावेळेस एक प्रामुख्यानं एक बाब माझ्या निदर्शनास आली की आजही आंबेडकर नगर या आपल्या वसाहतीकडं जेवढं पाहिजे तेवढं लक्ष ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिल्या जात नव्हतं. आणि मग छोट्या छोट्या समस्या, मग पिण्याचे पाणी, लाईट आणि बस इथपर्यंत थांबवून ठेवायचं. बाकीच्या पिण्याचं पाणी म्हणजे तरी काय का बुवा, एक काही स्टँड पोस्ट होते, नळ कनेक्शन होते, तर नळ कनेक्शनलाही वेळी अवेळी पाणी यायचं. मग आम्ही सगळ्यांनी विचार केला की बा एवढी तफावत नको. विकासाचं जे आपण म्हणतो की विकास विकास विकास, तर विकासाच्या परिभाषा हे फक्त म्हणजे असं नाही राहू शकत ना की तुम्ही एवढी दरी नाही ठेवू शकत. दोन एकीकडं भरपूर विकास आणि दोन एकीकडं दोन ज्या कॉलनीज आहे किंवा दोन जे समाजातील घटक आहे याच्यामध्ये एवढी तफावत नको. तर मग आम्ही त्या वेळेस काहीतरी 15 दिवसाला 20 दिवसाला पाणी यायचं. आणि बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे जवळपास 70% भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं अव्यवस्था होती. तर मग तो एक दृष्टी समोर ठेवून की बा निदान ठीक आहे, बाकीची डेव्हलपमेंट ही थोडीशी चालू राहील, ती निरंतर प्रोसेस आहे, पण किमान पिण्याच्या पाण्याबाबतीत तर एवढी हलगर्जीपणा नको. तर मग आम्ही तो 1-2 महिन्यामध्येच विषय असा घेतला की जिथं जिथं आपल्याला निदान आंबेडकर नगरमध्ये पिण्याच्या पाण्याचे विषय असतील तिथं आपण प्रामुख्यानं ते पहिलं काम आपण हाती घेऊ. आणि त्यावेळेस माझ्या मते जवळपास एक 2 ते 5 हजार फुटापेक्षा पण जास्त आम्ही पाईप टाकण्याचे काम केलं. आणि ज्या ज्या भागात समजा पाण्याची विषय होते ते कम्प्लीट करून, म्हणजे 15-20 दिवसानं पाणी येणार होतं, तर ते आपल्याला 4 दिवसाला 5 दिवसाला कसं देता येईल, त्याच्यासाठी आम्ही त्यावेळेस प्रयत्न केले. थोडंसं त्यावेळेस आम्ही तो प्रयत्न आमचा यशस्वी झाला. 4थ्या 5व्या दिवशी पाणी यायला लागलं सगळ्याच भागामध्ये गावातल्या.
परंतु त्याच्यानंतर थोडंसं पाण्याचं हल्लीचं आजचं जे वातावरण पाहिलं तर आज खूप उलट परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. आज जे 5व्या दिवशी 4थ्या दिवशी पाणी येत होतं, तर आज ते 8-8, 10-10 दिवस येत नाही. हे कुठेतरी एक नियोजनाचा या ठिकाणी अभाव मी मानतो. आणि अशाच पद्धतीनं मग पुढं आपण आंबेडकर नगरमध्ये याच्या आपण पहिले उल्लेख केला, की आपले जे श्रद्धास्थळ आहे, यांची कामं झाल्याच्या नंतर मग आपण माझ्यामध्ये तेव्हा सुवर्ण महोत्सवी जी योजना होती आपली शौचालयाची, तर त्या योजनेचे जवळपास आपण 500च्या वर लाभार्थी आपल्या आंबेडकर नगरमधील होते. जवळपास 38 लाख रुपयाचा फंड आपण त्या टायमाला या सुवर्ण महोत्सवी योजनेच्या माध्यमातून शौचालयाचा हा प्रत्येक त्या ठिकाणी नागरिकाला मिळेल याच्यासाठी तो प्रयत्न केला. आणि आंबेडकर नगरमध्ये खास करून मग रस्त्याचं मजबूतीकरण करणं असू द्या, हे शौचालयाची कामं असू द्या आणि पिण्याच्या पाण्याची निरंतरता असू द्या, इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीतले जे काही ठिकाणी पोल्स नव्हते, काही ठिकाणी डीपीला प्रॉब्लेम होते. मग ह्या बारीक सारीक गोष्टीकडं लक्ष द्यायची सवय लागली. आणि पुढं एक मोठं व्हिजन आपलं आंबेडकर नगरसाठी होतं. आंबेडकर नगर आणि जोगेश्वरी या सगळ्या परिसरासाठी. परंतु दुर्दैवानं आपण राजकारणामध्ये आपल्याला 15 ते 17 हेच 2 वर्ष एक नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आणि पुढं हे अशा पद्धतीनं जे राजकारण घडलं, ती आपली जे विचार होते किंवा आपलं जे व्हिजन होतं, त्याला आपल्याला पूर्ण न्याय नाही देता आला. सरपंच पद होतं, परंतु एक काटेरी मुकुट होता असं वाटतंय. निश्चित हे बघा, जेवढं ते एक अनुभव राजकारणातला एक एवढा तर आलाय आता पाठीशी, की जेवढं तुम्ही मोठ्या लेवलवर काम करणार, तेवढ्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागेल. एक सरपंच म्हणून जो अनुभव माझ्या वाट्याला आलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी बघितलंय की खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांभाळून आणि मग डेव्हलपमेंटच्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. याच्यामध्ये जे तुमच्या सोबतचे सहकारी आहे, त्यांच्याही सूचना तुम्हाला ऐकाव्या लागतात. जर त्यांच्या सूचना तुम्ही ऐकल्या नाही, तर थोडंसं काम करताना आपल्याला क्लिष्टता येते आणि त्याच्यातून मग बरेचसे अडथळे त्या ठिकाणी निर्माण होतात. तर निश्चित काटेरी मुकुट म्हणजे हे जबाबदारीच्या माध्यमातून जसं जेवढं आहे, तेवढंच मी सरपंच पदाला एक पॉझिटिव्ह वेनं जर बघितलं, तर सरपंच पद हे एवढं चांगलं आणि स्वच्छ माध्यम आहे, की ज्याच्या माध्यमातून तुम्ही गोरगरीब जे गरजू आहेत किंवा जिथं समजा विकासाची आवश्यकता आहे, तर एवढं मोठं आणि भरीव आणि अतिशय म्हणजे आपण ज्याला म्हणतो की पुण्याचं काम जर कोणत्या पदाच्या माध्यमातून जर करणं होऊ शकतं, तर ते सरपंच पद आहे. कारण तुम्ही त्या पदाची ताकद आहे की आणि खास करून जोगेश्वरी सारखी ग्रामपंचायत जर असेल, तर प्रत्येक घटकाला तुम्ही त्यामध्ये न्याय देऊ शकता. जिथं आवश्यकता आहे, जिथं निकड आहे, जिथं गरज आहे, तिथं तुम्ही ते काम करू शकतात. आणि घरकुलाच्या माध्यमातून असू द्या, ही रस्त्यांच्या सुविधा देण्याच्या माध्यमातून असू द्या, ड्रेनेजच्या सुविधा देण्याच्या माध्यमातून असू द्या, तुमचं शिक्षणाचं, तुमचं येथील प्री स्कूल जे म्हणतो आपण, नर्सरीचं म्हणजे अंगणवाडीचं शिक्षण, ह्या सगळ्या बाबींवर तुम्ही काम करू शकता. आणि हे म्हणजे प्रचंड स्कोप आहे. काम करणारा जर एक संवेदना ठेवून काम करणारा जर व्यक्ती असेल, तर त्या काम करणाऱ्या व्यक्तीला इथं प्रचंड स्कोप आहे काम करायचा. म्हणजे असं एक क्षेत्र नाही की जिथं या ठिकाणी आज ऊन येऊ नये. तुम्ही म्हणजे विकास हा केवळ फक्त इमारती उभा करणं, रस्त्यांची कामं किंवा या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहे, हा फक्त एक विकासाचा भाग नाही. म्हणजे हा विकास नाही. विकासाची व्याख्या खूप व्यापक आहे आणि ती व्याख्या कळण्याकरता तुम्हाला एक थोडासा जो अनुभव या ठिकाणी यावा लागतो, त्याला निश्चित वेळ जातो. परंतु जेव्हा तुम्हाला विकासाची खरी व्याख्या कळते, तर तेव्हा जाणवतं की इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत असायलाच हवं. पण त्याच्याबरोबर तुमचं शिक्षण, तुमचं आरोग्य, तुमच्या नागरिकांचं जे हेल्थ आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे, तर ह्या बाबी सुद्धा त्याच्यामध्ये असतात. तुमच्याकडे रोजगाराची साधनं, तुमच्याकडं म्हणजे
हा जो सर्वसमावेशक आहे, ह्या गोष्टींचा मिळून विकास होतो. आपण ज्याला म्हणतो ना, डेव्हलपमेंट ही एक वेगळी गोष्ट आहे आणि ग्रोथ ही एक वेगळी गोष्ट आहे. निव्वळ तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बांधून आहे ना, तुमची ग्रोथ नाही होऊ शकत. त्या ग्रोथसाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना न्याय देणं आवश्यक आहे. तुमच्याकडं शिक्षणाची क्वालिटी चांगली पाहिजे, तुमच्याकडं तुमच्या परिसरातील आरोग्य चांगलं पाहिजे, तुमच्या ह्या परिसरातील राहणाऱ्या माणसाचं जे उत्पन्नाचे साधन आहे ते वाढले पाहिजे, रोजगारांच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून आपल्याला वाटचाल करावं लागेल, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं ग्रोथ या विषयाला आणि विकास या विषयाला नाही. अं, जो काही एक कुणाला माहित नसेल, मी या माध्यमातून सांगू इच्छितो की ते आरोग्य केंद्रासाठी जे काही लढा द्यायचा होता, मला वाटतं भाऊ तुमचा फार मोठा याच्यामध्ये हात आहे. कारण मी सुरुवातीला म्हणजे वर्तमानपत्रातून ह्या बातम्या वाचत होतो आणि मी त्या काळात थोडं बाहेर असल्यानं जोगेश्वरी म्हणजे आता घरच माझं, तर मला लक्ष राहायचं की आणि नेहमी पत्र असो किंवा इतर काही जे माध्यमात असो त्याच्यातून माहिती घेण्याचा प्रयत्न करायचो. तर मला त्यावेळेस म्हणजे जी जाणवलेली बाब आहे की आरोग्य केंद्रासाठी खास लढा देण्याचं कोणी मान्य करू नका करू, पण जे काही रेकॉर्डवर आहे किंवा जे ज्याला साक्षीदार आहे, जे इमानदार लोक जे साक्षीदार आहेत, त्या आरोग्य केंद्र म्हणजे आपल्याला आणण्यासाठी जो काही लढा दिला तो तुमच्या, मला तरी वाटतं तुम्ही पुढे त्याचा उल्लेख केलेला नाही, पण एक प्रामाणिक नागरिक म्हणून, योग्यतेचा नागरिक म्हणून त्याची एक नोंद आहे. तर त्याच्याबद्दल थोडं काय सांगा? तो लढा ऍक्च्युली खूप सुरुवातीपासून जर बघायचं झालं तर इथं आरोग्य केंद्र झालं पाहिजे ही गोष्ट पेपरवर्क चालू झाले होते. प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे की त्यावेळेस ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे ग्रामसेवक, त्यावेळेसचे ग्रामविकास अधिकारी म्हणून तुपे जे काम करत होते, तर त्यांनी का बाबा इथं आरोग्य केंद्र झालं पाहिजे याच्यासाठी एक पत्रव्यवहार सुरू केला होता. परंतु त्या पत्रव्यवहाराला फक्त मर्यादा आल्या आणि ते फक्त ऑफिसच्या एक जी कागदांची ही जी असते संचिका त्याच्या पुरता राहिला. पण जेव्हा आपण 2015 मध्ये सरपंच पदाची सूत्र हाती घेतली, त्याच्यानंतर असं जाणवलं की आता ही जी वाढती लोकसंख्या आहे याला कुठेतरी त्या प्राथमिक आरोग्य केंद्राची खूप म्हणजे नितांत आवश्यकता आहे. आणि ती एक आपण ज्याला म्हणतो ना की फंडामेंटल गोष्ट आहे इडली आता, की त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण खूप गोरगरीब आणि मजुरी करून जगणारा हा वर्ग इथं मोठ्या प्रमाणात आहे, हजारोंच्या संख्येत आहे कुटुंब. तर मग आपण त्याची सुरुवात केली. सुरुवातीला मी जसं म्हणलं, जसं आम्ही शिवसेनेसोबत काम केलं, म्हणजे स्वग्रही तुम्ही ज्याला म्हणले, की तिथं जे काम सुरू केलं, तर त्यावेळेस शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपल्या सौ देवयानी ते डोणगावकर या होत्या. तर मग यांच्या आम्ही थोडंसं त्यांना आम्ही वारंवार या गोष्टीची म्हणजे मागणी केली की बा MIDCतला परिसर आहे, आपल्याला या ठिकाणी एक आरोग्याची सुविधा मोठी उभी करावी लागणार. मग त्यांनी सर्वप्रथम ते अध्यक्ष असताना देवयानी त्यांनी ठराव केला. आपलं जोगेश्वरीचं जे आरोग्य केंद्राचा प्रस्ताव असतो याची सुरुवात म्हणजे ते बृहत आराखड्यात घेतलं गेलं पाहिजे. ती पहिली स्टेप होती त्याची. तर मग सर्वप्रथम त्यांनी DPC मध्ये तो विषय मांडला. आपला आरोग्य केंद्राचा विषय बृहत आराखड्यामध्ये विशेष बाब म्हणून घेण्यात आला. त्याच्यानंतर जिल्ह्याचे DHO असतील, तालुक्याचे आपले THO असतील, यांच्याकडून तो सविस्तर प्रस्ताव आपण तयार करून घेतला. आणि मग इथून आपले उपसंचालक आरोग्य यांच्या माध्यमातून संचालक आरोग्य, त्याच्यानंतर संचालकांकडून सचिव, सहसचिव आरोग्य, सचिव आरोग्य, प्रधान सचिव आरोग्य, त्याच्यानंतर माननीय मंत्री आरोग्य आणि माननीय मुख्यमंत्री यांच्यापर्यंतचा तो जो प्रवास आहे, तो प्रवास आपण म्हणजे खूप वेळेचा प्रवास मुंबईचा करावा लागला आणि प्रत्येक टेबलवरून ती फाईल आपल्याला पुढं नेण्यासाठी तो संघर्ष करावा लागला. छोटी छोटी गोष्टीसाठी फाईल मागे यायची, त्याच्यात काही क्युरीज निघायच्या,
मग त्या क्युरी आपण कंप्लीट करून पुन्हा तिकडे मुंबईला द्यायचं. तर मग हा एक त्या आरोग्य केंद्राच्या बाबतीतही खूप मोठा म्हणजे पाठपुरावा या ठिकाणी निश्चित 2015 ते 2020 हे जे आपलं पहिला टर्म होता ग्रामपंचायतची, त्याच्यामध्ये करावं लागलं. आणि 2020 पर्यंत माझ्या मते माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री यांची स्वाक्षरी झाली होती. फक्त एक छोटीशी क्युरी त्याच्यामध्ये अशी राहिली की माननीय मुख्यमंत्री यांनी सिग्नेचर केल्याच्या नंतर खरं म्हणजे त्या आरोग्य केंद्राच्या बाबतीत पुढची प्रोसेस अशी असते की GR निघतो, शासन निर्णय निघतो की बाबा आरोग्य केंद्र मंजूर झालेलं आहे. मग त्याच्यानंतर त्याचं बजेट वगैरे सगळ्या काही गोष्टीची चालू होती. पण तेव्हा ते जे चीफ सेक्रेटरी आहे, तर माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिग्नेचर करताना फक्त माननीय चीफ सेक्रेटरी यांच्याकडे ते निर्देशित केलं होतं. आणि त्याच्यामुळं मग काय झालं की थोडंसं ते माननीय सेक्रेटरीने न बघितल्यामुळं त्याचं पुढं अंतिम रूप त्यावेळेस नाही आलं. परंतु त्याच्यानंतर मग आपले पदवीधर मतदारसंघाचे जे आमदार आहे सतीश भाऊ चव्हाण, त्यांनी चांगला पाठपुरावा त्या गोष्टीमध्ये केला. आणि आता ती बाब माझ्या मते जागा जी आहे, सगळ्यात पहिली जी प्रोसेस आहे की आरोग्य केंद्रासाठी तुमची जागा हवी. तर जागा जी आहे आपली ती शासनाच्या नावावर आहे, समजा महाराष्ट्र शासन म्हणून आज रेकॉर्डला आहे. ती सर्वप्रथम माननीय कलेक्टर महोदय यांच्या माध्यमातून ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित होण्याची जी सगळ्यात मोठी प्रक्रिया आहे ती आता सुरुवात झालेली आहे. जागेची मोजणी झाली आणि आता अपेक्षा आहे की एवढी जी मेहनत झालेली आहे तर निश्चित त्याचं फलस्वरूप तिथं एक आरोग्य केंद्र उभं राहायला पाहिजे. याच्यासाठी पण भविष्यामध्ये आपण पाठपुरावा करू. आणि हे आरोग्य केंद्राचं आता मी पहिले जसं सांगितलं तुम्हाला प्रामाणिकपणे कबूल करतो, हे निश्चित पाठपुरावा मी त्याचा केला. पण माझ्यासोबत ही जी माझी ग्रामपंचायतीची सगळी सदस्य मंडळी होती, यांनीही त्यावेळी वेळोवेळी माझ्यासोबत मुंबईला येणं, वेळोवेळी त्या ऑफिसेसला भेट देणं, हे सर्व लोक माझ्यासोबत असायची. आणि हा एक सर्वसमावेशक विषय आहे. जरी समजा पाठपुरावा आपण केला असेल, पण मग आपल्यासोबत ते सगळे लोक राहायचे. परंतु ही जी प्रशासकीय लढाई तर चालू होती एकीकडे, रस्त्यावरची लढाई सुद्धा लढावी लागली. त्याबद्दल रस्त्यावर बघितलेलं आहे. रस्त्यावरची लढाई बरीच लांबपर्यंत गेली होती ती. रस्त्यावरची लढाई तो विषय असा झाला की शेवटी काय असतं, कोणतीही गोष्ट असू द्या, थोडस जेव्हा ती मोठी गोष्ट समोर येते तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी वाद होतात. आणि त्याच्यातले काही थोडेसे वाद झाले आणि त्यासाठी उतरावं लागलं रस्त्यावर. तर रस्त्याच्या लढाईच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर सगळ्यात मोठी मुवमेंट आपली एक होती, जेव्हा आपण सर्वांनी मंत्रिमंडळाची बैठक होती छत्रपती संभाजीनगरला, त्यावेळेस औरंगाबाद. तर त्यावेळेस आपण आपली आंबेडकर नगर ही जी वसाहत आहे, आपली ही जी झोपडपट्टी आहे, की ती नियमाकुल करण्यासाठी एक प्रचंड मोठा मोर्चा आपला त्या ठिकाणी गेला होता. तर त्यामध्ये एक सर्वांनी असे ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, आपले सगळे नागरिक असतील, त्यावेळेस चळवळीमध्ये काम करणारे सगळे लोक आहेत, त्यांनी प्रचंड सहभाग त्या ठिकाणी घेतला होता. आणि प्रचंड मोठा मोर्चा आपण त्या ठिकाणी जो घेऊन गेलो होतो, तर ती एक आठवण सगळ्यात मोठी आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा क्लिष्ट गोष्टी घडत गेल्या. माननीय तहसीलदार साहेबांनी, माननीय कलेक्टर साहेबांनी विविध आदेश जे दिले की ज्याच्यामध्ये आपलं सर्व लोक प्रभावित होणार होते. परंतु ग्रामपंचायतीने पण पुढं त्या आदेशांकडे काही एवढं गांभीर्यानं बघितलं नाही. आणि शासनाकडे जेवढ्या ताकदीनं आपली भूमिका मांडता येईल आपली आंबेडकर नगर वसाहत रेग्युलाइज करण्यासाठी, तेवढी आपण ताकदीनं मांडण्याचा प्रयत्न केला. जी सर्वात मोठी आपली ग्रामसभा आपण बाबासाहेबांच्या स्मारकासमोर घेतली. प्रचंड म्हणजे ते मैदान अक्षरशः फुल भरून रस्त्यावरती लोकांना थांबावं लागलं होतं. असं एवढं म्हणजे हजारोंची उपस्थिती असलेली ती ग्रामसभा झाली होती. त्यामध्ये डॉक्टर निळे यांना अध्यक्ष करावं असं सर्वानुमते ठरलं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ती झाली होती. त्याच्यानंतर पुढं आपण किंवा आपल्याला काहीतरी एक अधिकृत या ठिकाणी आपण राहतोय
आपलं अतिक्रमण आहे हे सिद्ध करणारा काहीतरी पुरावा आपल्याकडे पाहिजे. म्हणून आपण जवळपास पूर्ण आंबेडकर नगरचं एक सर्वे केला. जवळपास 1800 ते 2000 ज्या मिळकती आहे त्यांचे स्वतंत्र नकाशे करून घेतले. आजही तो नकाशा आपल्या ग्रामपंचायतीला उपलब्ध आहे, आपल्याकडेही आहे. 1800 नोंदी आपण ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डला घेतल्या, की 1800 ते 2000 नागरिक या ठिकाणी रहिवासी आहेत. आणि सगळ्यात पहिला पुरावा म्हणजे पाणीपट्टी हे नळ कनेक्शन असल्याचा पुरावा आहे. एमएससीबीचं बिल तुमच्या घराला लाईट कनेक्शन आहे त्याचा पुरावा आहे. परंतु इथं घर अस्तित्वात आहे याचा सगळ्यात पहिला पुरावा म्हणजे आपण नमुना 8 या ठिकाणी आंबेडकर नगरमधील प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न केला आणि तो 2008 मध्ये प्रत्यक्ष आपण नमुना 8 हा आपल्या नागरिकांच्या हातामध्ये त्या ठिकाणी दिला. त्याचं एक खूप मोठं समाधान या ठिकाणी आहे. राजकीय प्रवास तो हा एक विषय असला तरी पण आम्हाला प्रवीण भाऊ दुबेले प्रत्येक कार्यक्रमात, धार्मिक कार्यक्रमात असो, मग ते मंदिर असो, मस्जिद असो, बुद्ध विहारातले कार्यक्रम असो, कुठले तिथं जे काही धर्मगुरू किंवा धर्मगुरूच्या यांचे जे प्रवचन ऐकताना मी बघितलेलं आहे, मी ऑब्झर्व केलेलं आहे की तुम्ही खूप असं लक्ष देऊन ऐकता. काय कारण असेल असं त्याच्यातून काही घेण्यासाठी सारखं असतं तुमचं? मी असं पण म्हणजे प्रत्येक वेळेस ऐकलेलं आहे की मी तिथून घेत असतो. तर हे घेऊन आत्मसात करता ही सवय कुठून लागली? नाही, ऍक्च्युली मी त्या बाबतीत जरा थोडस माझं सेन्सिटिव्ह आहे बिहेवियर. मग ते कीर्तन असो किंवा मग आपली धम्मदेशना असो, ह्या गोष्टी, प्रवचन असो, ह्या आणि कोणत्याही धर्माचा तो कार्यक्रम असो, मी आपले जेवढ्या आवडीने कीर्तन ऐकतो तेवढ्याच आवडीनं आपले भंतीजींचे प्रवचन ऐकतो. तेवढ्याच आवडीनं मला जे आपले मौलवी उपदेश करतात ईदच्या निमित्तानं, तेही तेवढ्याच आवडीनं ऐकतो. कारण माझी एक पर्सनली थिंकिंग किंवा मी ज्या परिसरात राहिलोय, ज्या लोकांमध्ये राहिलेलो आहे, त्यांच्याकडून मला एक शिकायला मिळालेलं आहे की कोणताच धर्म वाईट नाही. प्रत्येक धर्मामध्ये अनुसरण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळं आपण त्या ऐकल्या पाहिजे, आपण तो अनुभव घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतरच कळतं आपल्याला की या खरंच गोष्टी सगळ्या ठिकाणी ज्या बोलल्या जातात त्या पॉझिटिव्हच बोलल्या जातात. नुसतं नाही नाही ते चुकीचं आहे, नाही नाही ते चुकीचं आहे, असं फक्त ऐकून त्याच्यावर आपण रिॲक्ट करणं आणि तो ग्रह आपण स्वतः करून घेणं, हे माझ्या मते खूप म्हणजे स्वतःसाठी पण ते भयंकर आहे. आणि ते जर आत्मसात करून आपण तसं वागलो तर ते समाजासाठी पण भयंकर आहे. आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगेल की प्रत्येक धर्मगुरूचा, मग तो हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, जेवढं जेवढं मी ऐकण्याचा प्रयत्न केलाय, प्रत्येक धर्मगुरूनं माझ्या समोर जे झालेले प्रवचन आहे तर त्याच्यामध्ये आपण आपलं जीवनमान उंचवलं कसं पाहिजे, आपण समाजाच्या उपयोगी कसं आलो पाहिजे, हाच उपदेश दिलेला आहे. मी आता भंतीजींचे भरपूर प्रवचन ऐकले. तुम्ही दारू पिऊ नका, तुम्ही समाजामध्ये चुकीचे कामं करू नका, तुम्ही चोरी करू नका, तुम्ही म्हणजे जे गोष्ट नीतिमत्तेला धरून नाहीये ती प्रत्येक गोष्ट तुम्ही करू नका. हेच मी त्या प्रत्येक प्रवचनातून ऐकलेलं आहे आणि त्याच्यामुळं ती समाजासाठी एक दिशादर्शक गोष्ट आहे. जसं कीर्तनामधून आपलं कर्मकांड, अंधश्रद्धा या गोष्टीचं सांगितलं जातं की तुम्ही अंधश्रद्धा पाळू नका. तुम्ही कोणत्याही गोष्टीचं तिला असं बिगर टेस्ट करता किंवा विदाऊट शुअरिटीच्या तिला फॉलो करू नका. हे आपलं कीर्तनामधून जसं सांगितलं जातं, आपल्या तुकोबारायांच्या अभंगामधून, आपल्या नामदेवरायाच्या अभंगामधून, आपल्या सर्वच संतांच्या अभंगामधून ते तोच संदेश आहे. त्याच्यामुळं हे कुठंतरी एक साम्यता मला वाटते की संत असतील, भंतीजी असतील, यांच्या प्रवेशनाचा किंवा यांच्या प्रबोधनाचा तोच सार आहे की समाज सुधारणा झाली पाहिजे, समाज हा प्रगल्भ झाला पाहिजे, समाज हा प्रगत झाला पाहिजे, समाजाने ही आपली विकासाची वाट धरली पाहिजे. मग तो वैयक्तिक विकास असेल,
तो आपल्या राष्ट्राचा विकास असेल किंवा आपल्या सामाजिक जीवनाचा विकास असेल. कारण व्यक्ती विकसित झाला, समाज विकसित होणार आहे. समाज विकसित झाला तर देश विकसित होणार आहे. म्हणजे ही प्रवचनं आपल्याला सांगून जातात, ही कीर्तनं आपल्याला सांगून जातात. त्याच्यामुळं प्रत्येकानं मी तर म्हणून जात, धर्म, पंथ हा भेद बाजूला ठेवून प्रत्येक धर्मगुरूचं त्यांनी एक न्यूट्रल स्वतः होऊन ते ऐकलं पाहिजे आणि नंतर मग आपला एक मत बनवलं पाहिजे की बा काय वाईट आहे, काय चांगलं आहे. माझ्या मते जर असं न्यूट्रली सगळं प्रत्येक धर्मगुरूंचं जर ऐकलं तर कोणीच असं म्हणू शकत नाही का हा धर्म चुकीचा सांगतो आणि तो धर्म चुकीचा सांगतो. जेव्हा ही महाराष्ट्र भूमी ही संतांची, साधू संतांची भूमी, संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर जे काही विचारधारा या महाराष्ट्रात आहेत. परंतु आजची जी परिस्थिती बघितली तर दुःख होतं मला. निश्चित महाराष्ट्रानं स्वतःचा जो प्लस पॉइंट आहे किंवा जे सामर्थ्य आहे ते महाराष्ट्र म्हणजे आपण खूप छोटे कार्यकर्ते, गाव लेवलवर काम करणारे कार्यकर्ते, राज्याचं बोलण्याचं आणि देशाचं बोलण्याचं तर आपलं म्हणजे ती पातळी नाही. परंतु जे आपण आपला इतिहास आपल्याला शिकवतो की ही जी महाराष्ट्राची भूमी आहे, साधू संतांची भूमी तुम्ही जसं म्हणले, तशी समाज सुधारकांची ही जी भूमी आहे, हिचं कुठंतरी आपल्या या जी आताची आपण जेन जी म्हणतो किंवा आताची जी पिढी म्हणतो, त्या पिढीला विसर पडत चाललाय. आपल्या हिरोंना किंवा आपले जे एक्झाम्पल्स आहेत, त्यांच्या पेक्षाही आपण दुसऱ्या कोणाला तरी एक्झाम्पल मानायला लागतोय. म्हणजे आज आपण ज्या महापुरुषांची नावं घेतली, मी मनापासून मला अभिमान आहे की त्या प्रत्येक महापुरुषाबद्दल छत्रपती शिवराय असतील, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, माता रमाई असेल, माता जिजाऊ असेल, माता अहिल्यादेवी होळकर असेल, महाराणा प्रताप असतील, अण्णाभाऊ साठे असतील, जेवढे पण आपले महामानव आहेत बऱ्यापैकी, ज्यांचे आपण समजा दैनंदिन जेव्हा समाजामध्ये काही उद्बोधन करतो तेव्हा आपण नावं घेतो, तर ह्या नामोल्लेख केलेल्या सर्वच महामानवांचं थोडं का होईना एक चरित्र वाचनाच्या माध्यमातून मला अनुभवायला मिळालं. मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी बालपणापासूनची जी संघर्षाची कहाणी आहे, तर विदेशातून उच्च शिक्षित होऊन सुद्धा आपल्या मायभूमीत आल्याच्या नंतर त्यांना ज्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळाली किंवा ज्या पद्धतीचं असहयोग आपण ज्याला म्हणू, तत्कालीन त्यांच्यासोबत सहकारी जे असायचे त्यांनी केला की एवढं आपण आज म्हणतो की सिम्बल ऑफ नॉलेज, ज्ञानाचा समुद्र, एवढं त्यांनी कमी वेळामध्ये ज्ञानाचे जे शिखर गाठले, एवढ्या कमी कालावधीमध्ये अशक्य आहे ते एक सामान्य माणसासाठी. एवढ्या पदव्या त्यांनी पदग्रांत केल्या, एवढ्या विविध नामांकित विद्यापीठांमधून त्यांनी शिक्षण त्यांचं मिळवलं की आज ते विद्यापीठ ज्यांना जगामध्ये गौरवलं जातं ते बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून काम करतायत. आणि आपण त्यांची मायभूमी ही कुठंतरी अजूनही त्या प्रमाणात त्या विचारांशी जोडलेली नाही. छत्रपती शिवरायांचा विचार असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल, त्यांच्या विचाराशी आपण जोडलं पाहिजे. आणि विचाराशी जुळू कधी? आपल्याला एक मराठीत म्हण आहे, वाचाल तर वाचाल. प्रत्येकानं या महापुरुषांची जी पुस्तकं आहेत ती वाचली पाहिजे. थोडा तरी वेळ आपण आपल्या जीवनामधील आपले महापुरुष कसे जगले, आता शिवाजी महाराज हे प्रत्येकाला माहिती आहे, पण शिवाजी महाराजांनी कोणत्या प्रसंगात कसं कसं आव्हानांना सामोरं गेले, शिवाजी महाराजांचा जन्मापासून तर त्यांच्या जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंतचा प्रवास कसा आहे, याच्या बाबतीत जर बघा विचारायला गेलं तर ज्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घेतलेलं आहे, म्हणजे छोट्या विद्यार्थ्यापासून
तर मोठ्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत ते नाव घेतील शिवाजी महाराजांचं, पण हा जीवनक्रम जर विचारला तर त्याच्यातलं 10% सुद्धा सांगता येणार नाही, अशी शोकांतिकेची बाब आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विषमतेचं विष बालपणामध्ये त्यांना म्हणजे त्या समाज व्यवस्थेनं पिण्यासाठी भाग पाडलं. एक बाल जे कोवळं मन असतं, जेव्हा हे भेदाभेदाचे चटके त्याने सोसले आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमधून एवढं मोठं व्यक्तिमत्व त्यांनी स्वतःचं घडवलं. कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन, कठीण परिस्थितीमध्ये सगळ्याच समाजातील विरोधाचा सामना करून आणि त्यांनी एवढा सगळा म्हणजे पूर्ण आयुष्यभर जो तिरस्कार सहन केला, पण जेव्हा त्यांना देण्याची वेळ आली, त्यांनी असं मोकळ्या हाताने सगळ्यांना सारखं समानतेनं वाटून दिलं. जेव्हा संविधानाची बाब आपण डोळ्यासमोर घेतो, तर बाबासाहेबांनी असं संविधानामध्ये 1% सुद्धा कुठं असा म्हणजे विचार त्यांचा दिसत नाही की बा त्यावेळेस या घटकाने इतर घटकांची एवढी एवढी पिळवणूक केली आहे, म्हणून आता यांना कुठेतरी आपण म्हणजे कमी संविधानामध्ये अधिकार दिलेले पाहिजे. बिलकुल नाही. म्हणजे मी या जगामध्ये बरेचसे लोक फिलॉसॉफरचे याचे त्याचे नावं घेतात, महापुरुषांचे नावं घेतात, पण जगामध्ये सगळ्यात क्षमा या शब्दाला खऱ्या अर्थानं कोणी अर्थ प्राप्त करून देणारं व्यक्तिमत्व असेल तर ते बाबासाहेब आंबेडकर आहे. की समाजात राहिले, त्या समाजाचा विरोध क्षणोक्षणी पत्करून एवढं मोठं ज्ञानाचं साम्राज्य त्यांनी उभं केलं. आणि जेव्हा त्या समाजाला, ज्या समाजाने कधीतरी थोडंसं आपल्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण केले, आपल्या सामाजिक वाटचालीमध्ये अडथळे निर्माण केले, जेव्हा देण्याची भूमिका आली, तेव्हा या सगळ्या म्हणजे या आठवणींना विसरूनच बाबासाहेबांनी एक मूर्तिमंत उदाहरण जे संविधानाचं जग घेत आहे. कारण 18 पगड जातीचे लोक आहे, असंख्य भाषा बोलल्या जातात, भौगोलिक परिस्थिती प्रत्येकाची वेगळी आहे, संस्कृती प्रत्येकाची वेगळी आहे या भारत देशामध्ये. आणि तो भारत देश असं एक बांधून ठेवणारं किंवा असं एक एकत्र ठेवणारं जे संविधान त्यांनी निर्माण केलंय, तर खऱ्या अर्थानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी या तरुणांनी अनुभवलंच पाहिजे. शिवाजी महाराज अनुभवले पाहिजे, सर्व महापुरुष शाहू, फुले, आंबेडकर ह्या सर्वांचा विचार या देशाला पुढे घेऊन जाण्याचा विचार आहे. ही सामाजिक जी विषमता आहे तिला मिटवण्याचा हा विचार आहे. आणि हा विचार जर प्रत्येकानं अनुसरला तर मला असं वाटतं बऱ्यापैकी समाजाचं जी पुढील आपली वाटचाल आहे ती अत्यंत चांगली आणि वेगानं एक चांगल्या आपल्या भविष्याकडे होईल. 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत आहोत. कसे बघताय तुम्ही या स्वातंत्र्य दिनाकडे? निश्चित स्वातंत्र्य दिन म्हणलं की अभिमानाची गोष्ट आहे. या आपल्या आत्ताच आपण जे नामोल्लेख केला, या सर्व महात्म्यांची, क्रांतिकारकांची एक निश्चित आठवण, एक कृतज्ञता भाव त्यांच्या प्रति व्यक्त करण्याचा आणि राष्ट्रभक्ती स्वतःमध्ये राष्ट्रभक्तीचं स्फुरण चढवण्याचा तो दिवस आहे. आणि हा देश जो हजारो वर्ष यांनी गुलामीचे चटके सोसलेले आहे, तर या सर्वांच्या प्राणांच्या आहुतीवर, यांच्या जीवनाच्या त्यागावर आज चांगल्या पद्धतीने आपण पुढे जातोय, याचा अभिमानही वाटतो. आणि जे आपले आयडल्स आहे, जे आपले जे महापुरुष आहे, त्यांना अभिप्रेत आहे असा समाज घडवण्याच्या दृष्टीनं थोडंसं आपण कमी पडतोय अशी खंतही वाटते. की जे आता जर आपण ट्रेंड बघितला आजचं राजकारण, आजचं समाजकारण, तर सिम्बॉलिक झालंय सगळं. आणि हे सिम्बॉलिक आणि हिरोइझम किंवा नायकपणा जो आहे हा आपल्या प्रत्येक महापुरुषाने नाकारलेला आहे. बाबासाहेबांनी एवढं मोठं कार्य केलं, शैक्षणिक गोष्टीमध्ये, कामगारांच्या गोष्टीमध्ये, आपल्या सगळ्याच बाबतीमध्ये सामाजिक विषमता मिटवण्याचं काम केलं. सगळ्या काही गोष्टीमध्ये म्हणजे अतुलनीय काम बाबासाहेबांनी केलं. परंतु एक साधं जोपर्यंत ते हयात होते
तोपर्यंत साध्या एका गल्लीमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी स्वतःचा बोर्ड लावला नाही, किंवा एखाद्या साध्या प्राथमिक शाळेत सुद्धा बाबासाहेबांनी बोर्ड लावला नाही की एवढं एवढं आपलं काम आहे. किंवा छत्रपती शिवरायांचं उदाहरण घ्यायचं झालं तर असंख्य म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, पण कोणत्या साध्या एका गड किल्ल्याच्या पायरीला सुद्धा छत्रपती शिवाजी राजे भोसले हे नाव त्यांनी दिलं नाही. परंतु आज काय आहे की गावाचा सरपंच जरी झाला तरी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये एक आपला सिम्बॉल लावून द्यायचा, आपलं राजकीय पक्षाचा सिम्बॉल लावून द्यायचा, आपल्या राजकीय नेत्याचा सिम्बॉल लावून द्यायचा. हे सिम्बॉलिझम ज्यादा होऊ राहिलं. ऍक्च्युली आपले जे राजकीय नेते आहेत त्यांचे अरे छोटू, हे सगळे एवढे यशस्वी कसे झाले असतील? प्रत्येक यशस्वी माणसामागे अशी एक गोष्ट असते जी जगाला कधीच माहिती नसते, पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश आणि मेहनत फार कमी लोकांना माहिती असते. म्हणूनच कोबापूरकर यूट्यूब चॅनल घेऊन आलंय मोकळा संवाद. तुमच्या संघर्षाची खरी गोष्ट आता संपूर्ण महाराष्ट्र ऐकेल. अशाच प्रेरणादायी मुलाखती पाहण्यासाठी कोबापूरकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.